इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक होते आहे। यावेळची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या काही नेत्यांची आज बैठक होईल आणि त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीतल्या जागा वाटपावर या बैठकीच्या माध्यमातून चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे। दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होते आहे। जागा वाटपाबाबत दिल्लीत आता या बैठकीत ही प्राथमिक चर्चा होणार आहे। महाराष्ट्रातल्या जागा वाटपाबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने बाकी आहेत। मार्च पासून आचारसंहिता देखील लागण्याची शक्यता आहे। आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहे। सोमेश, सौरव, खरं तर बराच दिवस झाले इंडिया आघाडीची दिल्लीतील बैठक झाली, तेव्हा हे ठरलं होतं की आता जागा वाटपावर चर्चा होईल, पण अजूनपर्यंतही इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही। आणि विशेष म्हणजे जिथे महाराष्ट्रासारखं राज्य आहे की ज्या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर बिहार किंवा इतर राज्यांच्या तुलनेत, बंगाल सारख्या राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात जागा वाटप करणं हे इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला तसं तुलनेने सोपं आहे। पण तरी सुद्धा महाराष्ट्रातही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये। आता जी माहिती मिळते त्यानुसार आज संजय राऊत, विनायक राऊत हे दिल्लीत येणार आहेत। कदाचित शक्यता आहे की आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत येतील का, पण जर शिवसेनेच्या वतीने संजय राऊत आले त्यानंतर मग काँग्रेसच्या वतीने नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांचं नाव आहे की ते कदाचित येऊ शकतात। पण काँग्रेसच्या वतीने सलमान खुर्शीद हे नक्की आहेत असं कळते। तर या सगळ्यांची एक एकत्रित बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जागा वाटपांसंदर्भात चर्चा होईल आणि त्यानंतर काही फॉर्म्युला निश्चित होऊ शकेल असं कळतंय। पण अजूनपर्यंत जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची व उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोघांचेही प्रमुख नेते जोपर्यंत या बैठकीला हजर राहत नाहीत तोपर्यंत या बैठकीतून नेमकं काय निष्पन्न होणार हा देखील एक प्रश्न आहे। सौरभ, ठीक आहे सोमेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।